आता या ठिकाणी बघू शकता बॅटरीवर चालणारा चेन शॉट तुमच्याकडे ज्यावेळेस रिसीव्ह होईल त्यावेळेस अशा प्रकारे सेपरेट स्पेअर पार्ट असतील. या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे फिटिंग लवकरात लवकर सांगतोय. या ठिकाणी बघू शकता हा मेन मशीन आहे. या ठिकाणी बघू शकता हे लाल कलरचा नट बोल्ट या ठिकाणी खोलायचा आहे. या ठिकाणी हा चेक नट असतो चेन टाईट वगैरे करण्यासाठी. आता या ठिकाणी बघू शकता ही चेन आणि ब्लेड आहे. या ठिकाणी अशी फसवून घ्यायची बारवरती. आणि या ठिकाणी बघू शकता हा जो दात आहे ना हा टोकाकडचा हा ओढत्या साईडला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी बघू शकता तुम्ही याची फिटिंग दाताची फिनिशिंग बघू शकता ही मशीनच्या ह्या साईडला पाहिजे. ह्या गिअरमधून असं अटकवायचं आहे. या ठिकाणी खाचेत फिट करायचे जिथे चेन टेशनर असतं. या ठिकाणी फिक्स केल्यानंतर या ठिकाणी त्याच्यावरचं कवर जे ते या ठिकाणी असं ठेवून या ठिकाणी नट बोल्टात प्रेस करून घ्यायचं. या ठिकाणी खाच असते खाचमध्ये बसून घ्यायचे. प्रॉपरली फिटिंग झालेली आहे. आता हा नट बोल्ट याच्यावरती फिटिंग करायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी पूर्णपणे फिटिंग झालेली आहे. या ठिकाणी बॅटरी कनेक्ट करायची. या ठिकाणी बॅटरी कनेक्ट झालेली आहे. आता मशीनचं छोटं बटन दाबून मोठं बटन दाबायचं. या ठिकाणी बघू शकता प्रॉपरली मशीन चालू झालेली आहे. आणि या ठिकाणी बघू शकता आता ही जी बॅटरी ही चार्जिंग कशी करायची. तर या ठिकाणी अशा प्रकारे चार्जर येतं. या ठिकाणी बघू शकता आणि या ठिकाणी बॅटरीचं एक छेद असतं. या ठिकाणी बघू शकता छोटंसं. या ठिकाणी चार्जरची पिन कनेक्ट करायची. चार्जर कनेक्ट होऊन जाईल आणि या ठिकाणी पॉवर सप्लायमध्ये कनेक्ट करायचे. रेड कलरचा लाईट लागतोय. ज्यावेळेस तुमची बॅटरी चार्जिंग होईल त्यावेळेस हा ग्रीन होईल. अशा प्रकारे या ठिकाणी चार्जिंग चालू असताना रेड कलरचा लागेल. धन्यवाद.